हे बघा सकाळी सकाळी कोण आला आमच्याकडे. नैतिक आलेलं आहे. नैतिक हाय म्हणून दे. हाय म्हण. हाय म्हण. बाहर धूप है. तर कसे आहात मंडळी. हॅलो हाय आणि नमस्कार. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गणपती स्थापना आणि वी आर रेडी. आम्ही आता जाणार आहोत खाली. या लोकांनी सगळं डेकोरेशन वगैरे करायचं आहे. व्हायचं अजून व्हायचंय. आज गणपती बसणार तर डेकोरेशन वगैरे करतात आणि आम्ही मग जाऊ मूर्ती आणायला. गौरी विसर्जन आहे आज म्हणून आज साडी घातली. तर आपल्याकडे डेकोरेशन लेट करते बिकॉज ऑफ आपल्याकडे महालक्ष्मी पण असतं ना, त्याचे डेकोरेशन खूप मोठं असते त्यामुळे. तर पण करतात ना. हो डेकोरेशन करतात. म्हणजे दोघांचं पण डेकोरेशन आज होणार आहे. तर थोडा उशीर होईल मे बी. आम्ही संध्याकाळपर्यंत स्थापना करू आज कारण आज दिवसच आहे. जसं माझ्याकडे पण गणपती असतो तर सगळे म्हणतात की आम्ही मुहूर्त पाहून बसवतो. पण आमच्याकडे आम्ही लहान होतो तेव्हापासनं पप्पा म्हणायचे की आज त्याचा दिवस आहे म्हणून आमच्या घरी तरी मुहूर्त पाहून बसवत नाही आणि मे बी यांच्याकडे पण. हो राईट. तर आम्ही सगळं डेकोरेशन झालं की तुम्हाला नक्की दाखवू. बायकोनी आज सगळे काम सकाळी सकाळी करून घेतले. मी थोडा लेट उठलो. तिला म्हटलं होतं मी की मला लवकर उठो पण काय करणार, नवऱ्याला झोपू दे. झोपा तुम्ही, मी सगळे कामं करते. हे बघा काही म्हटलं तुम्ही असं किती खोटं बोलता. काही असं बोलत नाही मला. खोटे. हा पॅन्ट सरकवून द्या ना असा. हात नाही पडत का. चढू भिंतीवर आता. नाही तुम्ही करता. पूर्ण कॉर्नर जिथपर्यंत दोरी आहे ना. ए पद्धतशीर. हा आता लावा ते. डन झालंय. का बरं म्हटलं मी तुम्हाला कपडे सकाळी नाही बा वाळायला. वाळत नाही मग जागा नाही आहे एवढे कपडे. कारण कालचे कपडे पण आधीच वाळू टाकले ना आपण. काही पण नाही असंही नाही. हा कालचे कपडे म्हणजे काय काल पूर्ण कपडे धुतले का. मी किती कशा आता मी एवढं लक्ष देत नाही ना. कालचे कपडे कालच धुवून झाले ना. झाले का. नाहीतर काय. ऐका ना या दोघी बा सकाळी काड्या पडल्या दिसल्या खाली तर मी जुडीत नेल्या. मला का माहिती त्यांचं घर काय म्हणून. मला असं वाटतं यांनी घरट बनवायला सुरुवात केली होती आणि यांच्या ते त्या पायपाजवळ का सगळं असं खाली घाटी बनवलंय. सांगा शांत नाही जागा बघत येत्या पण त्यांनी किती कचरा जमा केला आणि खाली पडल्या होत्या. तर मला वाटलं की झाडझुडीच्या असेल मी घेऊन गेली. आता आम्ही उतरतो खाली गंज पकडून. सगळ्यांच्याच कडली लाईट गेली. त्याची लाईट गेली का. लाईट कुठे गेली काही बोलते तू. लाईट आहे आमच्याकडची. ये देखो कौन देख रहा है. नैतिक है? जेल में है तू. जेल में आजा अंदर. आजा बाहर. आजा बाहर. आजा ये लवकर बाहेर. काय किती होते. एक तर लाईट चालली 10 वेळा. तू काय बनवलं. तू फुलकोबीची भाजी करताय. अरे ते ठीक आहे. तू आता नाश्त्यामध्ये काय बनवलं. भात सातळला होता संपला. माझ्यासाठी काय आहे. अनार खा. शिलून तू देणार ती वाटच बनवलं मी. किती खोटं तुम्ही स्वतः म्हणत होते मला. केवढी चिडके ते. नाही रागण्या. आमच्या घरी लाईट हे 2-3 वेळा येत आहे 2-3 वेळा जात आहे कंटिन्यू. असं आहे का. वारंवार येत आहे वारंवार जात आहे. 2-3 वेळा जात आहे कंटिन्यू सकाळपासून. विसर्जन करायचं नैवेद्य करायचं. प्रसाद ते माझ बांधलाय. आमच्या घरचा फिल्टर हा कालपासनं बंद पडलेला आहे. तर आम्ही कॅन आणली होती विकत पण हे कॅन पण संपलेली आहे. आणि फिल्टरवाल्याला आम्ही फोन लावला तर तो म्हणत होता की अजून संध्याकाळपर्यंत येऊ कारण हायसा अंदरचा जो पार्ट आहे जो खराब झालेला तो मिळाला नाही म्हणून. आता चाललो आम्ही कॅन आणायला. चलो हे बघा विदाउट लायसन्स चालून आले. त्याच्यावर केस करा. सच में देख भाई ध्यान से चला. नई शादी हुई है मेरी. कॅन पाहिजे होती दादा. एक आणली ना ते पिंक वाली. अंदरचं भर किया. हे आमच्या गाडीला इथे डिक्की आहे ना त्यामुळे हा कॅन पण नाही येत आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही इथे ठेवायचे प्रयत्न करतो पण नाही होत ते. आणली फायनली कॅन.
कॅन आणली अंशू? काय बनवलं? हे गौरीचं नैवेद्य. छान. साखरपोळी, पुरी. काय स्पेशल? आज काही नाही. पुरी अजून हे पानावर झाडाच्या दिवा इथे दिवा ठेवला असता समोर संगीता. हो नैवेद्य पानावर ठेवून देऊ इथे अंदर आणि इथे जागा आहे ना इथे दिवा ठेवून देऊ. मावला आणा घेऊन या. बुलेट भी निकालो बाहर. क्या एवढी मोठी गाडी चालवतो ना मला. जिसकी बुलेट है उनको बोलो आपकी बुलेट बाहर निकाले. बुलेट नहीं देते देखो कितना बड़ा उसपे सुखाने के लिए रख दिया है. ये गाड़ी अच्छी रहनी चाहिए और 200 साल धूप नहीं लगनी चाहिए और 200 साल अच्छी रहनी चाहिए. इसके लिए उसको कवर करके रखते. उचला यार इलाम मागे तरी. हे बघा आमच्या घरी गाय आली आहे. आता गायसाठी आम्ही गुड आणू आणि हे आम्ही गायसाठी आणि कुत्र्यांसाठी पाणी प्यायसाठी ठेवलेलं आहे इथे. ये छोटा पिल्लू आला. छोटा पिल्लू हे गुडले क्या गेले. गुडले क्या बाहर जा. चलो बाहर चलो बाहर बाहर चलो बाहर चलो. खराब आहे. हा इकडे बघा ब्लॉग चालू आहे. इथे माणसांना बिस्किट मिळत नाही आणि आम्ही हॅपी बिस्किट कुत्र्यांना चालतो. काय पोळ्याचा बोजारा देत आहे का? अरे इंसान जायचे कुत्ते. हो आता समजलं असेल तुम्हाला लग्न झाल्यावर. अरे चलो जल्दी महावरा खत्म हो रहा है. जल्दी आओ. आजा आजा. त्याला वाटलं कुछ तो बट रहा है. मैं पीछे रह जाऊंगा. तर गौरी विसर्जन झालेलं आहे. खूप सुंदर झालंय बघा. मी डोक्याला गौर पण लावली आहे आणि आता आम्ही रेडी आहोत बाप्पांच्या वेलकमसाठी. पण थोडं डेकोरेशनचं बाकी आहे. तर काही सामान मी माझ्या घरून घेऊन येत आहे. असं मी लास्ट इयर काही काही बनवलं होतं ते पण घेऊन येत आहे आणि मिंटीताई पण काही काही क्रिएटिव्ह करत आहे. तर आता आम्ही दोघंही जात आहोत माझ्या घरी. जास्त वेळ थांबू नये आपण. लवकर येऊ पाहू. बस बिल्कुल बस. जीजू हाय. हाय जीजू. दूर से जीजू हाय बोल. जीजू हाय. दूर से बोल भाई. जीजू हाय. हाय सानू. मस्त केलं डेकोरेशन. काही काढलं का ग त्यातलं जुन्या स्टँड मधलं? सो मैं अपनी ट्रॉफी लेके आ गई हूँ. ये इतनी सारी ट्रॉफीज में एक और एड ऑन होने वाली है. लॉक है ना. काही सुख नाही आहे. जिथे जाईन तिथे काम आहे. सुख नाही देत का? नाही सुख आहे म्हणजे पण तरी कामही आहे ना. नाही काम ठीक आहे. काम तर करावंच लागते. सुख कम नाही. सुख आहे. तुमच्याकडे मला खूप सुख आहे. डोळा मारून सांगू तू. अहो मी खूप सुखी आहे तुमच्याकडे. अहो हे आहो शब्दानं तर मी पागल झाला होता. छोट्या गोष्टीला आहो आहो करतो असं वाटतं. भीती वाटते. खौफ वाटते माझ्या मनात. भेव बसला भेव. ए मम्मी ग किती वाजता? तुझे डेकोरेशन केलं का? आंब्याचे पानं दे बरं सांग. डेकोरेशन केलं का? हा गरज काऊन नाही. म्हणजे जे केलं ना त्याला डेकोरेशनच म्हणते. आंब्याचे पानं नाही म्हणजे गणपती बाप्पा मोरया. ये इकडे ना. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मोरया तर पकड रे. मोरया. मंगलमूर्ती. मोरया. जय जय पहिले गणपतीची पूजा करायला लागते म्हणजे मोठाडी. पहिले माय गेली.
तर आता आम्ही एक गेम खेळतो. कोणता गेम आहे तो? जुआ खेळ रे. अच्छा चलो ठीक है, पत्ते बांट फिर. एक आपका, हाँ एक मेरा, हाँ 2 आपके, 2 मेरे, बराबर. 3 आपके, हाँ 3 मेरे, एकदम ठीक. 4 आपके, हाँ 4 मेरे. ठीक है? सब बराबर. हाँ चूतिया बना रहा है वो वीडियो मैंने भी देखा. वो चूतिया वीडियो मैंने भी देखा. वो उल्लू बना रहा था वो वीडियो मैंने भी देखा. चल काय 50-50 छटाक भर 3-4 कार्ड देऊन दिला. चल बघ ठेव त्याच्यावर. चला जुआ खेळा रे. एक आपका, एक. तर अंशताई बनवत आहे आता मोदक. जमले का? किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यांच्या तुमच्या घरी काय पेढे आणते? हा 12वा मोदक आहे. पाऊस येते, उन्हाळी तपते. अंशताई इकडे आली की नुसती कामं करत राहते. नुसती. काय करू बाई, नवऱ्याच्या घरी काम आणि आईच्या घरी काम. तूच तर करते, तुला कोणी म्हणत पण नाही. आता पाऊस येत ना, पाऊस येता आम्ही घरी कसं जाऊ? म्हणून मग म्हटलं तेवढ्या वेळात एक काम होते माझं, मोदक रेडी होऊन जाते. तर आता आईचा पूर्ण स्वयंपाक झालाय आणि अंशू ते जाणार आहे घरी. आत्ताच नाही, थोड्या वेळानंतर, हो, कारण आता खूप जोराचा पाऊस येतो. पण जावं तर लागेल ना, आमच्याही घरी गणपती आहे ना. मिनिटी त्याचा फोन आला होता. पुन्हा आला होता? नाही, आम्ही केलं होतं तेच ना. तोच त्या सामान आणायला गेला डेकोरेशन. आल्या कळत आहे. तर हे केलं आहे दद्दूने डेकोरेशन गणपतीचं. हे बघा मिंटी आज बनवत आहे इथे गणपतीचं डेकोरेशन. 6 वाजले. काय आहे हे? त्रिशूल. त्रिशूल वाटते. त्रिशूल बनवत आहे मिंटी. आणि ते पण बनवले मिनिटी त्यांनी का? ते तू बनवलं ते आपल्या घरून आणलं आहे. कमळाचं फुलही बनवलं. अरे वा. तर आता आम्ही छान स्माइल करा. वेळ खूप झालाय आणि आत्ता आम्ही जातोय गणपती आणायला. बाबा, हे, मी आणि मिंटी ते आम्ही चौघही आता गणपती घेऊन येतो. चष्मा झाला का? ओले झाले म्हणते ते. अंशू सिलेक्ट करतो सुंदर मामा. आणि पाऊस बघा किती येऊन आला. इधर आना हा असा सुचला. फक्त हे विचारतो. गणपती बाप्पा. हे बघा इथे डेकोरेशन करतो आता आम्ही. आणि हा त्रिशूल आहे जो मिंटीने बनवलेला आहे. आणि कमळाचं फुल ऑल्सो. थोड्याच वेळात जाणार आहोत पूजेचं सामान आणायला. आणि अंशू बघा काय करते. अवतार पहा. भूक लागली मध्ये दिला आणि माझा अवतार पहा मध्ये. तुम्ही आता काही पाहू नका. आता आम्ही चाललो. स्वयंपाक एवढा सगळा स्वयंपाक झाला, एवढ्या पोळ्या हे ते झालं तर मग थकणार नाही का? आज सगळ्यांचं जेव. अरे हळू हळू. पाणी तो पाणी मॅडम गो. आज सगळ्यांचं जेवण एकाच घरी आहे, म्हणजे मोठ्या बाबांकडे. मग आम्ही सगळ्यांचा स्वयंपाक केला तिथे. मी काही नाही केला, फक्त पोळ्या केल्या. पण एवढी गरमी आणि एवढं वेदर एवढं खराब आहे. आत्ताच बोल नको तू, ठसका लागतो तुला. आत्ताच पाऊस झालं. आ गया बेटू आ गया. आजा. नहीं कपड़े नहीं पहने तूने? हसते तो. जाते रे.
गणपती पूजा झालेली आहे आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि बाकी मॅडम पुढल्या ब्लॉग मध्ये आज स्थापना झाली, उद्या परवा 1-2 दिवसात गौराई पण येणार आहे आणि तो पण ब्लॉग आम्ही नक्की टाकू. तर भेटू तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय बाय.